नमस्कार मित्रांनो, काल दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टने टीईटी सीटीईटी संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, जजमेंट दिलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ती जजमेंट नेमकी काय आहे ते जाणून घेऊया. तत्पूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. तर तुम्ही पाहू शकता, ही PDF आहे आणि या PDF मध्ये जवळपास 110 पेजेसची ही जजमेंट आहे सुप्रीम कोर्टची, जी की काल आलेली आहे. तर यामध्ये खूप साऱ्या केसेस सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग होत्या ह्याच विषयाच्या, की सीटीईटी टीईटी शिक्षकांना कंपल्सरी करावी नाही करावी वगैरे. तर ह्या 110 पेजेसच्या जजमेंटमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की 1 सप्टेंबरला काल त्यांनी फायनल निकाल दिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत हे तर मी तुम्हाला आता इथं वाचून नाही दाखवणार, परंतु ह्याचं मी मराठीत ट्रान्सलेशन करून काही महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत ते तुम्हाला समजून सांगण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो. तर पाहूया, 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टनं जे काही हा टीईटी सीटीईटी संदर्भातला निकाल दिलाय तो खालीलप्रमाणे आहे. सर्वप्रथम जे शिक्षक कार्यरत आहेत आणि ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त आहे त्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. किती दिवसांमध्ये? तर येणाऱ्या पुढील 2 वर्षामध्ये. 2 वर्षामध्ये जे शिक्षक कार्यरत आहे आणि ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त आहे आणि जे 2 वर्षात सीटीईटी टीईटी कंपल्सरी पात्र होऊ शकणार नाहीत, त्यांची सेवा खंडित केली जाऊ शकते. म्हणजे त्यांना कंपल्सरी व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला लावू शकतं गव्हर्नमेंट. बघा किती मोठं जजमेंट आहे. आता बरेचसे शिक्षक असे कार्यरत आहेत किंवा की त्यांची सीटीईटी टीईटी क्वालिफाय नाही आहे, परंतु आता 2 वर्षात त्यांना अनिवार्य आहे म्हणजे आहे. आणि जे निवृत्तीजवळ असलेले शिक्षक आहे, म्हणजे ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी आहे, तर त्यांना सेवेत राहण्यासाठी सीटीईटी टीईटी कंपल्सरी नाही आहे, परंतु त्यांना जर प्रमोशन हवं असेल पुढच्या पदाचं तर त्यांना देखील या ठिकाणी टीईटी किंवा सीटीईटी पात्र होणे अनिवार्य केलेले आहे. आणि जे इथून पुढे नवीन शिक्षक आहेत, समजा 1ली ते 8वीला त्यांना लागायचं आहे, जे नवीन शिक्षकांना शिक्षक भरतीतून, हे फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी नसून पूर्ण भारतभरासाठी जे पण शिक्षक इथून पुढे लागणार आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी, किंवा ज्यांची निवृत्ती जवळ आलेली आहे अशा शिक्षकांसाठी ही जजमेंट सुप्रीम कोर्टनं दिलेली आहे. आणि इथून पुढे 1ली ते 8वीच्या कुठल्याही वर्गाला शिक्षक म्हणून लागण्यासाठी सुद्धा टीईटी किंवा सीटीईटी होणे अनिवार्य असणार आहे. फक्त या ठिकाणी अल्पसंख्याक संस्था ज्या आहेत, काय अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या टीईटीच्या गरजेमधून सूट मिळण्याची शक्यता आहे, परंतु या संदर्भातला निर्णय मोठ्या खंडपीठाच्या निकालावर त्यांनी अवलंबून ठेवलेला आहे. पण अल्पसंख्याक सोडून बाकी सगळ्या ज्या शासकीय निमशासकीय संस्था वगैरे आहेत किंवा खाजगी संस्था आहेत, जर तिथं तुम्हाला नव्यानं शिक्षक म्हणून नेमणूक करून घ्यायची असेल परमनंट पदावरती, तर तुम्हाला टीईटी सीटीईटी 1ली ते 5वी असेल तर तिथं पेपर 1, आणि 6वी ते 8वी असेल तर टीईटी सीटीईटी पेपर 2 उत्तीर्ण होणं अनिवार्य केलेलं आहे. तर मला ही अपडेट द्यायची होती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.